युद्धासाठी कशासाठी तयार होते? मरणच आहे. मरण तर कधी येणार आहे. माऊलीनं आणखीन एक ओळी, त्या ओळीमध्ये माऊली सांगितली, देहाची गावा आली या, जन्ममृत्यूची सोळी या, ना म्हणून नाही धनंजया जया पडे. ह्या देह घेण्यासाठी जन्माची गावा आली. गाव आहे, त्या गावाला यायलाच पाहिजे. आणि मी जात नाही म्हणलास तरी तुला जबरदस्तीने पाठवतो, आणि मरत नाही म्हणलास तरी तुला जबरदस्तीने मारतो. हा सोहळा आहे, जन्माचा सोहळा म्हणजे सण आहे. जन्माला आल्यानंतर आपण सण साजरा करतो, त्याचा वाढदिवस करतो, किंवा आता पहिल्याच्या काळी पेढे वाटत होते, अजून वाटतो. जन्म झाला की घरामध्ये आनंद असतो, पण मरताना देहाची गावा आली, जन्ममृत्यूची सोळी या, ना म्हणून धनंजया जया पडे. म्हणू शकत नाही, एवढंच लागतं. न जर यायचा असेल तर अंतकालीनची म्हणून जर तुला परत जन्माला यायचं नसेल तर तू मृत्यूच्या वेळेस माझं संकल्प करत करत माझी मुक्ती तुझ्या डोळ्यासमोर येत असताना समोर येऊन तुझं जीव दिला निश्चिंतच मला मरणी जयात या आठवावे, गतीशी पावावे, म्हणून सदा सोडावे माझे त्यावेळेस मृत्यूच्या समोर कसा विचार करते तसा मला आणखीन जास्त सगळ्याला समजत आहे का नाही, समजत नसलं तर त्याला दृष्टांत रूपाला आपण ऐकून तर मृत्यूच्या वेळेस भगवंताचं चिंतन करत करत गेल्यानंतर अंतकालीनच हा जो खटाटप आहे, किंवा आणखीन एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, याचसाठी केला होता अभ्यास, शेवटचा दिवस गोडवा. हा अठ्ठास आहे आपला. आज सप्ताह करतो. सप्ताह करत असताना ह्या सप्त्यामध्ये प्रत्येकाची एकच भावना आहे की आम्हाला काय तर ज्ञानार्जन व्हावं. या सप्त्यामधून आम्हाला भगवंताचं नामचिंतन जावं ही अपेक्षा. पण भगवंताचं नामचिंतन आता मी जी तुम्हाला ही लोक आता सांगत आहे, एक दिवसामध्ये होतं का? मला खरं सांगा, तुम्ही भगवंताचं नाव किती वेळेस मुखामध्ये येतं दिवसामध्ये? रोज जर अभ्यास करणारा असेल तर तो 1 तास, 24 तास जे कोणाच्या म्हणजे मनामध्ये किंवा या बुद्धीमध्ये नाव भगवंताचं आहे जर असेल तो संत. याचसाठी केला होता म्हणून तुकाराम महाराज याचसाठी केला होता. अर्थात शेवटचा दिवस गोडा व्हावा. मी जे महागले एवढे 4,000 6,000 जे अभंग दिलो त्याच्यासाठीच लिहिलेलं आहे की माझ्या सतत मुखामध्ये देवाचं चिंतन घडावं, माझ्या घरात त्या पूर्ण प्रजेच्या घरावर पूर्ण प्रत्येक व्यक्तीचं चिंतन घडावं म्हणून मी याचसाठी केला होता. अर्थात शेवटचा दिवस गोडा. आणि माणसांना आपल्या जीवनामध्ये जी काही करायची आहे ती याच जन्मात करायला पाहिजे. आणि या जन्मात करत असताना कुणी कुणाचं नाही. जन्म एकटा घ्यावा लागतो, मरावं लागतं एकटं. मग हा खटाटोपा कशासाठी आहे? काय ह्याच्यावर मायेचं अवघण आहे. आज म्हणजे आपण एवढी वडाताल करतो, कुणामुळं करतो? मायेमुळं करतो. की माया नुरे जेव्हा आत्मब्रह्मा असं एक मुक्ताबाईचा एक अभंग आहे. संती तोची जाणा जगी तर तिथं एक सांगायचं आहे की संत लोक जे असतात त्यांच्यावर मायेचा आवरण राहत नाही. त्याच्या 10 अभंगापैकी एक अभंग आठवणार
निराधारी जीवाला आहार, पहिल्यांदा आहार, परिसर आणि आपल्या घरातलं वातावरण कारणीभूत आहे. परिसर जर असा असेल तुमच्या गावासारखा, जो किती सुंदर मंदिर आहे, असा जर परिसर असेल, मला आणखीन एक सांगायचं, तुम्ही ना पायापणा ना देवाचं नाव घेऊ, पण या मंदिराच्या समोरून चालल्यावर तुम्ही कमीत कमी मान तर असं खाली घालता. तेवढा वेळ प्रमाणात भगवंताचं चिंतन तर होतच नाही. व ही चिंतन करण्यासाठी हा सप्ताह आहे. हा सप्त्याचा मागला उद्देशच आहे की कमीत कमी 12 म्हणजे वर्षामधले 12 महिने जरी नाही केलं तरी 7 दिवस तर भगवंताचं चिंतन करत करत टाळाचा कानापर्यंत आवाज जरी आला तर मन प्रफुल्लित होतं. आणि ही शोकिंगता आपल्या या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये, आता हिंदू समाज आहे, फार गुण आहे. मला आणखीन एक सांगायचं, मुस्लिम समाज 5-6 वेळेस नमाजला जातो. आपले लेकरं मंदिरापर्यंत येतात, प्रत्येकानं खरं सांगायचं. मग आपले लेकरं मंदिरात येऊन कधी तर नतमस्तक होतात. जर ही लेकराला आज रोजी मंदिराच्या समोर जर नतमस्तक व्हायला जर आपण शिकवलं नाही तर त्याची जबाबदारी आपणच आहे. मग आपणाला म्हातारपणाला ती लेकरं सांभाळतील कसं? आज छत्रपतीचं नाव, तुमच्या आईनं कसे संस्कार दिले, जसे आईवडील मुलाला संस्कार देतात, आपण संस्कारामध्ये कमी पडलो म्हणून मूल तसं आलं. आणि नाव आपण दुसऱ्याला ठेवणार, माझं लेकरं चांगलं निघालं. तू नीट वागाय नाहीस की. तू जर आज रोजी जर नीट वागलं असेल, आता या मुलावर संस्कार देत असताना जे आई उदरात असतं, मूल उदरामध्ये असतं, बरं, उदरामध्ये असल्यानंतर घरातलं वातावरण जर त्या मुलाला संस्कृत करण्याचं असेल तर उदाहरण सांगतो. अभिमन्यूला आईच्या उदरामध्ये चक्रव्यूह घेतल्याचं भगवंतानं मार्गदर्शन आई तसं आपण आपल्या घरामध्ये त्या आपल्या मुलीच्या मुलाच्या किंवा घरामधले जे आपले कोणी स्त्री असेल, तिला जर वाईट संस्कार, तिला बोलत असताना जर वाईट बोललो तर तिचं चिंतन तिने तीच करते. ती व्यक्ती, ती स्त्री, आपण बोललेल्याचं चिंतन का, मला जर तुम्ही जर शाह दिलो, आता जाता जर तुम्ही 2 शाह दिलो तर कमीत कमी मला इथून बेलकोणपर्यंत जातो तुमच्या माझ्या डोक्यामध्ये राहतं का नाही? तशा प्रकारे तुम्ही जर घरी त्या स्त्रीला जर एक शब्द किती वाटतात, 2 मिनिट का होण्या तिच्या मनामध्ये आणि त्याचं चिंतन त्या बाळावर आणि आपल्या सावता बाबाच्या 10 पिढ्या, सावता बाबा 10 पिढ्या त्याच्याबरोबर प्रत्येक एकादशीची वारी पंढरपूरला करत होती. मी बोललो तेव्हा तुम्हाला माहीत असलेला विषय की बाबा सावता महाराज कधी पंढरपूरला पंढरपूरची मित्रवारी आणि सांगोला, काय सांगोला मिळेल त्यावेळेस तर मला आणखीन एक उच्च कुळामध्ये जन्म घेण्यासाठी त्याच्या पूर्वजाच्या तपस्या लागते. जर त्याच्या पूर्वी जर चांगली येत नाही, त्याच्या मायबापाची माईचं उदर एवढं ताकदवान पाहिजे. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस प्रसंग रूपाला प्रसंगीला वर दिले त्यावेळेस जेव्हा मागत असताना असं म्हणतो तेव्हा माझ्यावर घरात प्रसंग असतील कधी जात नसतो, तिथून माझ्यावर प्रसंग जर असेल तर तुझ्यासारखाच मोड मला हवा एवढाच आशीर्वाद. त्यावेळेस भगवंताने तथास्तु म्हणलं आणि तथास्तु म्हणल्यानंतर भगवंताने
माझ्यासारखा तर कुणी नाही, पण मी तर यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यावेळेस त्यांनी हजार हजार वर्षाची पद्धत केली होती. वासुदेवांनी दहा दहा वर्ष एखाद्यानं माझं दूध प्यावं ह्या प्रश्न दोन तिला 10,000 वर्ष तपस्या केली होती. पहिल्या जन्मामध्ये ती पुतना राक्षस होती आणि ज्यावेळेस आपण पुतना होती ह्या अवतारामध्ये, तर त्याच्या बली अवतारामध्ये त्या बलीची मुलगी होती. पुतनामध्ये बलीची मुलगी होती. ज्यावेळेस वामन अवतार घेतला गेला आणि वामन देवाकडे बघितल्यानंतर त्याच्या छातीतून दूध गळायला लागलं, त्यावेळेस भगवंतांना आपल्या थांबवलं गेलं आणि मनामध्ये विचार केला की आई मी तुझं निश्चित दूध घेईन, या अवतारामध्ये नाही, पुढल्या अवतारामध्ये. आणि पुढल्या अवतारामध्ये भगवान वामनदेव कृष्ण रूपानं आहेत आणि ही पुतणारा रूपानं दिला. आणि ज्यावेळेस स्तनपान करायला लागले त्यावेळेस दुधासहित विषासहित दूध केला आणि तिला मृत्यू प्राप्त झाला. असं हे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण आपण ज्या ज्या मकर संक्रांत 3 महिन्यानंतर ज्यावेळेस उत्तरायण चालू होईल, तर शियांमध्ये जो नियंत्रण ठेवला उत्तरायणमध्ये जर मरण आलं ठेवत असताना एवढे दिवस मरत असताना तेव्हा त्याच्यानंतर आणखी एखादे उदाहरण सांगत असताना असं आहे की अंतकाली एक तामिळ नावाचा या आदामेळाला हा एक पारंगत असा आदाम ही विद्यामध्ये वेदाचा भरपूर अभ्यासक वडिलांनी केले. वडिलाला जेवढं लागलेलं सामर्थ्य आहे पण जात असताना तुम्ही त्याच्या निदर्शनाचे विषय मी त्या देशी शिकत असताना पाहिल्यानंतर त्याच्या गेला जंगलातून जाळ फेडण्यासाठी लागणारं
पण चिंतन राहतं त्याला झोपल्यानंतर एक गीत चालू होतं. बुद्धीमध्ये गीत त्याचे हावभाव केलेले बोललेले तुला आठवण आहे. दुसऱ्या दिवशी आठवण असते. आणि अशा या चिंतनामध्ये त्यांना आपलं मन त्या कधी प्रवर्त झालं हे त्यालाही कळालेलं आहे. आणि तो वडिलाच्या मृत्यूनंतर तिच्या सोबतच राहिला आणि तिला याच्यापासून आजामेळापासून 6 मुलं आहे, 6 लेकरं. हा एवढा वेद पारंगत माणूस केवळ एका बाईच्या नादाला लागून एवढा भ्रष्ट झाला. 6 लेकरं झाल्यानंतर त्याचं वय त्याच्यामध्ये 100 वर्ष. 100 वर्ष भरल्यानंतर मृत्यू हा येणार आहे. तर हा मृत्यू ज्यावेळेस प्राण नेण्यासाठी आले, पण त्यापूर्वी एक घटना अशी घडलेली होती. आजामेळानं सगळ्यात लहान आणि मायबापाला आपल्या लेकरांमध्ये थोरल्यावर जास्त प्रेम जाते, पण धाकल्यावर सगळ्यात जास्त. सगळ्यात लहान आहे त्याच्यावर प्रेम असतं. आणि आजामेळानं याचं प्रेम त्या मुलावर, पण आजामेळाचं पुण्य कसं आहे, त्यावेळेस त्याच्या घरासमोर काही साधू चालले होते आणि त्या साधूनं आजामेळाच्या माझे इथं होऊन जावा मी त्या साधूला बोललो. त्यावेळेस त्या साधू महाराजांना तुम्ही नामस्मरण करा. मांडीवर दिल्यानंतर त्यांनी त्याचं नाव नारायण, त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि ही नारायण आजामेळचा सगळ्यात आवडता. त्या आजामेळचा सगळ्यात आवडत्या मुलानं आजामेळ ज्यावेळेस मृत्यूचे समीप आल्यानंतर त्यानं 24 तास चिंतन करतं नारायणाचं. माझ्या नारायणाचं कसं, माझ्या नारायणाचं कसं. ज्यावेळेस नेमपास आले गेले त्यावेळेस यानं नारायणाचं चिंतन यमदूत आणि विष्णुदूत आज्ञा केली विष्णुदूताला. विष्णुदूताने खबरदार ह्याला जर हात लावला की माझ्या देवाचे आहे. कीर्तनातूनही नटनाशिले नाशिले व्यवसाय प्रचिताचे नामाचे नाही पापाचे असे यंद मावळे आणि त्याचे कानावरून यमरूपी कुंडले घाटवले. यमी म्हणे काय यमावे, जमी म्हणे कोणाची कामावे, विष्णू म्हणते आम्ही काय खावे, पाप उपदासी नाही. आणि ते मला ज्या जागेत कीर्तन असेल, ज्या जागेत भगवंताचं चरित्रात चिंतन असेल, त्या जागेत यम यायला तयार नाही. यम भीतो. तिथं ओळी उभे घातले नाहीत ज्ञानेश्वर महाराजांना. कीर्तनातूनही नटनाशिले नाशिले व्यवसाय नामाची नाही पापाचे यंद मावळे आणले. कीर्तन खाण्यावरून उठले यमरूपे घाटावर. यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे कोणाशी कामा, कीर्तन म्हणजे आम्ही काय खाऊ विकत असतो. यम म्हणतोय हे विष्णुदूता मी काय खाऊ. तुम्ही तुमचं जर 24 तास जर भजन जर चालू असलं तरी यमाची ताकद नाही त्यात घेऊन घेण्याची. म्हणून भगवंताचं 24 तास चिंतन करायला. किती मोठा रोग उद्या भगवंताच्या एका अक्षरामुळे रोग सुद्धा कमी होतो. तर हा नारायण हे माझ्या आराध्य दैवताचं नाव आहे. हा किती वेशेसोबत असलेला असेल, कसाही असेल, त्याचं मला माहीत नाही. दूत त्या यमदूताचा आणि विष्णुदूताचा संवाद आहे. हा मला संबंध नाही. फक्त माझ्या आराध्याचं नाव कसं आहे, भगवान विष्णूची आज्ञा आहे. वैकुंठ लोकाला आम्ही घेऊन जाण्यासाठी केवळ एका नामामुळं आजामेळ वैकुंठ लोक प्राप्त झालं. एवढी ताकद या नामामध्ये आहे. आता तुम्हाला सांगितलेल्या उभ्या कळाल्या का, यमाची सुद्धा ताकद नाही त्याच्या लोकांना घेऊन जायची. त्याला ही जर नामाची ताकद त्याच्यामध्ये जर असेल तर त्याच्या मनावर
मी आता तुम्हाला एक उदाहरण भीष्माचार्य, जर ही जर ताकद त्याच्यामध्ये असेल तर जीव घेण्यासाठी वेळ हा स्वतः ठरवला जातो. जसं ते भीष्माचार्य मरणाचा वेळ स्वतः ठरवली, तसं जर तेवढं चिंतन जर आपलं झालं तर मरण सुद्धा असलं. मरण आपल्या मुठीत आहे. म्हणून मला हेच सांगायचं आहे, अंतकाली मृत्यूच्या लास्ट वेळेस जेवढं चिंतन देवाचं करता येईल तेवढं करायला पाहिजे. मग यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी लहानपणापासून मृत्यूच्या वेळेस चिंतन येत नाही मला सहज येईल असं तुमची भावना असेल, कारण आपण चिंतन संसाराचं केलेलं म्हणून आपल्या 100% मनामध्ये संसार तू मन बुद्धी साथी माझ्या स्वरूपी आरशी आपलीशी तरी माझी भाकची गा. तू मन बुद्धी माझ्याशी संलग्न कर, त्याच वेळेस तुला माझे रूप दिसेल, माझे नाव दिसेल. आता जर टायमिंग यानंतर अशा प्रकारे हा अंतकालीनच्या ममेव स्मरणम. आता स्मरण 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 म्हणजे काय? स्मरण कुणाचं करायचं? केवळ देवाचं स्मरण करायला पाहिजे. असंख्य व्यक्ती आहेत, असंख्य व्यक्ती वेगवेगळे चिंतन करत असतात, पण भगवंत सांगतात हे अर्जुना एवढंच काम कर, तू मृत्यूच्या समयी स्मरण मागच कर आणि तू मला आता हा अंतकालीन या शब्दावर आपले बरेचसे चिंतन झालेलं आहे. तर आता आपण पुढे हा अंतकालीन केल्यानंतर ममेव संभ्रम, ममेव मला माझंच संबंधन, ममेव मीच माझंच चिंतन कर. पण अशा चिंतनामध्ये की एकदम त्यालाच जाऊन मिळतो असा एक प्रकार नाही. नहुषा स्वर्गाधिपती झाला, राठोणी बांधवला याने भोजन तुपाला याने शिकाली. नहुषा स्वर्गाधिपती झाला, राठोणी बांधवला याने भोजन तुपाला याने शिकाली. दृष्टांत नहुषा हा येतिराजेचा आजोबा आणि इतकं पुण्य अर्जित झालं, इतकं पुण्य झालं, नहुषा स्वर्गाधिपती झाला. स्वर्गाचा राजा हा नहुषा. हा राज्यपद मिळण्यामागं, इंद्रपद मिळण्यामागं इंद्रालाही पाप लागतो. इंद्रालाही पाप लागतो. इंद्र हा मोठा तिथला देव आहे. ज्यावेळेस इंद्रानं वृत्तासुराचा वध केला, वृत्तासुराचा वध करत असताना हा वृत्तासुर आणि विश्वरूप ब्रह्मदेवाचं बोलणं, त्या वृत्तासुराचा आणि विश्वरूपाचा वध करत असतो. असे वध होते. कुण्याच शस्त्रानं मारू शकत नाही. तर एकच शस्त्र आहे जो ब्राह्मण आणि तीही ब्राह्मण पूर्ण तिन्ही वेदाचा अभ्यास केलेला असेल अशा ब्राह्मणाला त्याच्या हाडापासून जर पूर्ण तुझ्यासाठी जर प्रचार केलेला इंद्राचं वज्र असणार ते ब्राह्मणाच्या हाडापासून बनवलेलं असेल आणि ह्या हत्यारानंच जर तुला जर वध केला म्हणजे ब्राह्मणाच्या हाडाच्या अस्त्रानं जर तुला मारलं गेलं तर त्याच वेळेस तुला हा त्या विश्वरूपात ब्रह्मदेवाला जशा प्रकारे चार मुलं होती अशा प्रकारे मुलांनी 4 मुलं आणि हा दररोज एक म्हणजे 2 हात वाढायचे, 2 हात दररोज. आणि हा उन्मत्त झालेला आहे.
बरेच वेळेस इंद्राला युद्धामध्ये हरवलेलं आहे. आणि इंद्राला ज्यावेळेस त्या सगळ्या देवताला बंदिस्त केलं गेलं, त्यावेळेस वध करत असताना ही ब्राह्मण हत्येचं पाप ह्या इंद्राला लागलं. आणि हा ब्राह्मण हत्येचं पाप इंद्राला लागल्यामुळं इंद्रानं मानस सरोवरामध्ये जाऊन 1000 वर्षापर्यंत तपस्या केलं. आणि या तपस्यामध्ये नहुषा स्वर्गाधिपती हा नहुषा आणखीन एक त्याच्यामध्ये सांगतो. त्या इंद्राला जे मिळालेल्या 4 त्या 4 जणांचा श्राप 4 लोकांना वाटून आज आपण त्याचं पहिलं की वृक्षानं पाप कोणता आहे की यावर्षी पिकलेलं पान गळून पडणे आणि नवीन पान निर्माण. पिकलेलं पान हे इंद्रदेवाचा पाप आहे आणि नवीन पान दुसरं एक झाडावरून घेतली, एक खड्डे पडणारे आहेत. खड्डा हा इंद्राला मिळालेल्या पापाचं प्रायश्चित्त आहे. आणि इंद्रानं पृथ्वीला वर दिला की ही पडलेले खड्डे काही कालांतरानं ढवळून निघतील. तिसरं 1/4 भाग पाण्यानं घेतलं. त्यावेळेस आपण विहिरीमध्ये गोड्याच्या कडेला त्याच्यावर तवंग येत होतं. बरोबर, तवंग ही इंद्राचं पाप आहे. आणि त्या तवंगाला बाजून सर्व पाणी पितो. आणि चौथा एक दुसरा 3 भाग मध्ये चौथा भाग त्यावेळेस ती 5 दिवसांसाठी इंद्राचं पाप आहे. त्यावेळेस इंद्राने तिला वर दिला. म्हणजे 4 दिवस 5 दिवस या वरामुळं आपण आज जन्माला 4 लोकांना त्यावेळेस इंद्र 4 म्हणून नहुषा स्वर्गाधिपती मला रात्री थांबवला गेली त्याचा अर्थ आणखी मी सांगितलेला नाही. त्याचा अर्थ असा आहे, हा देवी राजाचा प्रादुर्भाव आणि त्याचं पुण्य अतिशय पुण्यवान राजा आणि त्या राजाच्या पुण्यामुळे त्याला ते इंद्रपद मिळालं. बघा माणसाची इच्छा कशी असते. इंद्रपद मिळालं, समाधान राहायला पाहिजे का नाही? समाधान त्याला इंद्राची पत्नी हवी होती. बरं, इंद्राची पत्नी हवी होती, इंद्रायणी पाहिजे होती. आणि ती इंद्रायणी प्राप्त करण्यासाठी नहुषाच्या दृष्टी तिला पतिव्रत असते. पतिव्रतेचा श्राप ही कुणालाही चुकत नाही. रावणाला वेदवतीचा श्राप, कुबीराच्या पत्नीचा श्राप, तिची भावजय. रावण हा कुबीराचा भाऊ, तिचा श्राप, वेदवतीचा श्राप,
श्राप या ह्या श्रापानं रावणानं जर सीतेला जर असा स्पर्श केला असता रावण त्याच जागी जाऊन खाक झाला असता. म्हणून रावणाने सीतेला कधी तिच्या मनावर स्पर्श करा. सतीच्या सामर्थ्य तिच्या तपामध्ये एवढं सामर्थ्य आणि स्त्रियानं आपला पतीच देव आहे. ही स्त्री असं म्हणून वागते तिची सेवाच म्हणजेच परमेश्वराची सेवा आहे. ही भावना ठेवून जी स्त्री वागते तिला पती उगं मोठं कुंकू लावलं देवळात जाऊन आली आणि नवऱ्याला जर व्यवस्थित देवाला गेलं किंवा नवऱ्याचा अपमान करत असेल तिथेही अपमान जर करत राहिली तिला पती. भगवंताचे ठिकाण आहेत. भगवान सांगतात 17व्याचे सती आणि शत्रू रामशीर आणि यज्ञ तुम्हाला निजाचे स्थान आहेत नंतर भगवान या जाग्यात आहे. सती स्त्रीचा मी सती स्त्री म्हणजे मी आहे म्हणतात. जे जे संपत्ती आणि दया दोन्ही वरती आले असं खाया ते दान विभूती धनंजया माझी. ज्या जाग्यात संपत्ती आहे स्त्री म्हणजे ईश्वर, स्त्री म्हणजे भगवान, संपत्ती म्हणजे लक्ष्मी. तेच जे संपत्ती आणि दया दोन्ही वरती आले असं खाया तेच ते धनंजया उगं राहत नाही. ज्या जाग्यात लक्ष्मी आहे त्या जाग्यात भगवान राहत नाही. सोपं नाही हे कोणी कोणी आज्ञा दिला. इथंच आहेत आपल्याजवळच आहेत. बायकोला सांभाळणं आतमध्ये सोपं आहे का? तिच्या मनासारखंच वागायला पाहिजे. आणि लक्ष्मीला तर सांभाळणं तिथं अवघड आहे. पैसा भरपूर येतो लगेच पैसा आल्या मागचा आपण पैसा टिकवला तर असंच टाकते. किती एक लोक असे होऊन गेले की आज पैसा आला मागते आपण जे म्हणतो आपल्या गावात आणखी त्याच्यापेक्षा आपल्याच लहानपणाचा आज 50 वर्षाखाली फॅमिलीची काळी भाकरी मिळत नाही. तर आज रोजी आपल्या घरामध्ये चपाती मिळायचं चपाती खांद्याला चालले का नाही. तुमच्या घरात माझ्या घरात चालेल. हा ही जे अन्न आहे हा ब्रह्मदेव आहे. त्याचा अपमान कमी करत आज मी जर वाचलो तर आणखी आपल्या लहानपणी काळा हॅबिट मिळत नाही. आपण मागलो तुला तुमचा किती लोक आपलं आधीपासून होणार गेले ते नाशिके पुन्हा घटिका चक्र जैसे का परत घेऊन आज रोजी मागले की उद्या त्याला नाश होणार आहे. तरी तुम्ही तर येणार उद्या ते नाशिके पुन्हा हे घटिका चक्र जैसे का परत घेऊन म्हणून आज रोजी जर आपण भजन खातो तर आपल्या ह्याच्यामध्ये आपला समाज म्हणा आपल्यापेक्षा ब्राह्मण किंवा मारवाडी समाज बघा. मारवाडी समाज कितीतरी पिढ्यानपिढ्या त्यांचं चालू पण आपल्या समाजाची चालू आपण ताकद तसंच ह्या नहुष राजाला स्वर्ग मिळाला पण त्याच्यामध्ये वासना निर्माण मग इंद्रपत्नीनं मी तुला पती म्हणून स्वीकारायला तयार आहे पण माझी एक अट आहे. काय अट आहे? माझ्याकडे येत असणारा नवरा तेवढ्याच ताकदीचा पाहिजे. तू सप्त ऋषी पालखीला जुडव 3 महागत 3 पुरी सप्त ऋषी. ह्या सप्त ऋषीवर एक ब्रह्मांड चालतो. ह्या सप्त ऋषीच्या पालखीमध्ये जर बसून आला असता मी तुला पती म्हणून स्वीकारायला तयार. काय माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या सेवेसाठी सप्तऋषीला पती नाव सांगितलं. सप्तऋषीला आणि सप्तऋषी महागती पुरीची आणि धर्माला या सरकारमध्ये ब्रह्मांडात केलं तसं आपण गुण सापडण्यात आलं त्याचा आनंद निघत असताना ही जी कथा पालखीला जे जोडलेली सप्तऋषी मानत चालली पण
वाचण्याच्या माणसाला दम निघत नाही. इतकं का तर निघत नाही. म्हणजे या नहुशाला दम निघायला प्रयत्न नाही. नहुशा लवकर लवकर चला, लवकर लवकर चला असं प्रकाराने बोलायला चालू केलं. आणि बोलत असताना असं झालं की ते आणखीन म्हणतात की त्याला राग आला. राग आल्यानंतर त्यानं पालखीमधूनच कशा पृथ्वीला लात मारल्या मारल्या कशा सर तू तुमच्या स्वर्गाधिपती झाला एवढी राखेल बांधून आणि ती नहुशा तुम्ही आज रोजी बघता बरं. आज रोजी बघता तुम्हाला नहुशा पूर्वाच्या बाजूला एक 6 ह्याचे चालण्याच्या ह्याच्यामध्ये रथ असते. पहाटेच्या 4 साडेचार तर हा एवढा माणसाला जर मिळालं तरी ह्या या विषयाचं सेवन न करता कुठल्याही भानगडींची आणि वाढवत नाही. तर मी हा अर्धा श्लोक सोडवण्याचा प्रयत्न केलेला मला अंतकालीनचे मनोय समजून मी तिथं वाचत. अंतकालीनच्या आणि मनोय ही दोनच शब्द सुटलेले आहेत. या 2 शब्दाचा अर्थ सुटलेला आहे. आणि आता पुढला अर्थ कधी तर परत जर पुढल्या वर्षी बोललो तर पुढला हाच श्लोक म्हणून आणखी हे करण्याचा प्रयत्न केला. तर मला एवढंच सांगायचं होतं की अंतकाली आपण मृत्यूच्या वेळेस भगवंताचं चिंतन करत आहोत. आणि भगवंताचं चिंतन केल्यामुळे अशा प्रकारे अंतकाले नव्या संगणम बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव